पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आणखी एका नागरिकाचा मृत्यू झालाय। अंबड एमआयडीसीतील एक्सलो पॉइंट परिसरात चिखल आणि खड्ड्यांमुळे दुचाकीचा अपघात झालेला आहे। या अपघातात निलेश कोतकर याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। गेल्या दिवसांमध्ये खड्ड्यांमुळे झालेला हा चौथा मृत्यू आहे। शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये आता संतापाची लाट उसळतीये। जबाबदार अधिकारी आणि ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आणखी एका नागरिकाचा मृत्यू झालेला आहे। गेल्या दिवसांमध्ये खड्ड्यांमुळे झालेला हा चौथा मृत्यू आहे। शहरातील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये आता संतापाची लाट उसळतीये। सांगण्यासारखं बोलण्यासारखं काही राहिलेलंच नाहीये। हे खड्डे खूप जीवघेणे ठरलेले, खूप म्हणजे खूपच सगळं आयुष्यच बर्बाद झालंय। आमचं, माझं झालं, माझ्या मुलीचं झालं, त्यांच्या आईवडिलांचं झालं। त्यांचं आता म्हातारपण आहे, त्यांनी कोणाकडे पाहायचं? त्यांचं म्हातारपणाचा आधारच चालला गेलेला आहे। माझा संसार एवढा उघड्यावर पडला सगळा। काय करायचं आम्ही आता? माझ्या मुलीचं आयुष्य, पूर्ण आयुष्य पडलेलं आहे। तिला कसं सांभाळायचं? तिचं पूर्ण आयुष्य कसं काढायचं? सरकारमुळे माझा पोरगा गेला, खड्डे करून ठेवले जागोजागी, लोकांना जायला रस्ते नाही ठेवले। तिकडून तिकडून लोक कसे बी जाण्यासाठी गाड्या करतात। कोणी मेल्याने माझ्या पोराला उडवलं, काय केलं आम्हाला काहीच माहिती नाही। तर एका जणाने तिथून फोन केला, त्याने फक्त त्याच्याशी एवढंच बोलला, पासवर्ड काढून दिला त्याने। मग त्याचा पहिला फोन कोणाचा होता त्याच्यावर मोबाईल लावला, फोन केला आणि त्याने सांगितलं की असं असं झालं। मग तो तसंच धावत गेला, रिक्षा घेऊन गेला, रिक्षात टाकलं आणि दवाखान्यात नेलं माझ्या पोराला। आम्ही घरी नव्हतो, आम्ही पुण्याला गेलेलो होतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।